पुढच्या बातम्यांकडे वळूयात। मराठवाड्यामधील तब्बल 5000 गावं ही टँकरग्रस्त झालेली आहेत। मराठवाड्यामधील 3000 गावांना टँकरनं पाणी पुरवठा आता सुरू आहे। खोडेगाव या गावामध्ये पाणी भरण्यासाठी टँकरची गर्दी झालेली आहे। जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाण्याची कमतरता असल्यानं टँकरच्या रांगा लागल्यात। टँकरमध्ये पाणी भरण्यासाठी 2 ते 3 तासांचा वेळ लागतोय। दत्ता कनमटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। दत्ता, नक्कीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 560 टँकरद्वारे या ठिकाणी पाणी पुरवठा केला जातो आहे आणि हेच पाणी भरण्यासाठी खोडेगाव इथल्या जलशुद्धीकरण केंद्रावरती या टँकरची गर्दी झाली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपल्यासमोर आपण बघू शकताय की एक टँकर या ठिकाणी भरणं सुरू आहे। असे पाणी भरण्याचे फक्त 4च पॉईंट या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि शेकडो टँकरसाठी पाणी भरण्यासाठी हा पॉईंट जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्यामुळे या ठिकाणी गर्दी होत असताना सुद्धा पाहायला मिळते आणि त्याचबरोबर अनेक टँकरची रांग सुद्धा या ठिकाणी लागलेली आहे। संपूर्ण राज्यात 10,000 गावं टँकरग्रस्त झालेली आहेत, तर मराठवाड्यामध्ये तब्बल 5000 गावांना सध्या 3000 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो आहे। मात्र या टँकरमध्येच पाणी भरण्यासाठीची व्यवस्था नसल्यामुळे सुद्धा 5-5 ते 6-7 तास एका गावात टँकर पोहोचण्यासाठी उशीर होतोय। त्यामुळे सुद्धा त्या गावातल्या नागरिकांना पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। याच एका पॉईंटवरती सध्या 30 ते 40 टँकर पाणी भरण्यासाठी उभे आहेत। त्यामुळे पाणी भरण्याचे पॉईंट वाढवण्याची या ठिकाणी गरज निर्माण झालेली आहे आणि त्याचबरोबर पाणी उपलब्ध करण्याची सुद्धा गरज निर्माण झालेली आहे। मात्र मराठवाड्यातली सगळीच धरणं कोरडी ठाक पडल्यामुळे पाणी आणायचं कुठून असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। त्यामुळे आणखी काही काळ जर अशीच परिस्थिती निर्माण झाली तर टँकर भरण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध राहील की नाही असा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय। सध्या मात्र हजारो टँकरद्वारे मराठवाड्यातल्या गावांची तहान नक्कीच गेल्या काही वर्षांपासून आपण पाहतोय की मराठवाड्याची ओळख ही टँकरवाडा अशी होत चाललेली आहे आणि आजही चित्र बदललेलं नाही, उलट भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे। धन्यवाद दत्ता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।